अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माऊली घवाणे याची निर्गुण हत्या करण्यात आली। त्याच्या हत्येनंतर फक्त जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। काल त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माऊलीच्या आईनं टाहू फोडला। आईचा आक्रोश हा काळजाचा थरकाप उडवणारा होता। आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके छाटले। तसंच शिर, हात, पाय हे कटरनं कापून त्यानंतर त्याचं धड एका पोत्यात भरलं। हे दोन्हीही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दाणेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। माऊली घवाणेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोर अंत्यविधी करण्याचा निर्धार केला होता। यामुळे गावात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तोडगा काढत मृत माऊली घवाणेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र दशक्रिया विधी हा आरोपीच्या घरासमोरच करण्याचा निर्धार नातेवाईकांनी केलाय। माऊलीच्या शरीराचे तुकडे झालेले पाहून त्याच्या आईनं अक्षरशः टाहू फोडला। पेपरला जाण्या अगोदर माऊलीने आईला जेवणाचा आग्रह केला होता। आई म्हणाली, माझा लेक माळकरी होता। पेपरला जाण्याआधी माझ्याबरोबर पनीरची भाजी खाल्ली। आईसोबत छावा चित्रपटाच्या गप्पा देखील मारल्या। संभाजी महाराजांना किती हालहाल करून मारलं, तशीच त्याची हत्या झाली। तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी सागर दादाभाऊ घवाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते। या गोष्टीची माहिती माऊलीला होती, त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट टाकण्यात आला। क्रूर हत्येच्या या घटनेनं शिरूर, श्रीगोंदा, अहिल्यानगर हादरलाय। अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला होता। खून करणाऱ्या आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता। समलैंगिक संबंधाची माऊली वाच्यता करेल आणि आपली बदनामी होईल या भीतीने जोडप्यानं माऊलीची हत्या केली आहे। 18 वर्षीय माऊली घवाणे 12वीच्या पेपरवेळी आरोपींनी त्याचे हातपाय शीर कटरच्या साह्यानं कट करत निर्गुण हत्या केली। गावातील वेगवेगळ्या विहिरींमध्ये मृतदेहाचे तुकडे टाकले होते। या हत्येनंतर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे।